चर्चेपर्यंत घेऊन जातो. आजच्या भेट तुम्ही मागे चर्चेतूनच मार्ग निघाल्याच्या विषयाच्या उद्यापर्यंत नाही घेऊन जाऊ. आज येतो ना पाठवतो आम्ही 5-7 आज नावात येतो. ते सगळ्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतील. ते काही ते ठीक आहे, ते नाही सांगितलं तरी चालते. फक्त आमच्या मागण्या आम्ही सांगितलेल्या आहेत. मी महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघेही उपोषणकर्त्याच्या बाजूने बोलतोय. आम्ही गेले 8-9 दिवस प्रसारमाध्यमांच्या द्वारे या महाराष्ट्र सरकारला किंवा संबंधित व्यवस्थेला मी माझी भूमिका आजपर्यंत मांडत आलो. मी या निवेदनामध्ये सगळे मुद्दे वाचून नाही दाखवणार किंवा बोलणार नाही, पण मी एक 2 प्रश्न मी थोडक्यात परिषदेमध्ये बोलेल. काही मंत्री महोदय आता बोललेले आहेत, त्यानंतर मी बोलतोय. माझं म्हणणं असं आहे की शासन म्हणजे ओबीसी रिझर्वेशनला धक्का लागणार नाही. आणि आंदोलनकर्ते म्हणतायत की ऑलरेडी आम्ही ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत आणि सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही पूर्ण घुसणार आहोत. या दोन्ही प्रश्नांचं खरं काय आणि खोटं काय? कारण दोघेही वन टाइम खरं बोलू शकत नाही, वन टाइम खोटं बोलू शकत नाही. कोणतरी एक जण खोटं बोलतंय किंवा कोणतरी एक जण खरं बोलतंय. आणि याच्या पलीकडे जाऊन जो ग्रामीण भागातला ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, SPC, छोटे छोटे समूह, शिक्षक, नोकरदार, एज्युकेशनच्या म्हणजे कोण 10वीला आहे, कोण 9वीला आहे, त्यांची ॲडमिशन प्रोसेस आहे, ही सगळे बांधव आमचे जे सामाजिक मागास आहे, या लोकांचं पुढं काय होणार या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे. तो नाराज आहे, तो निराश आहे आणि एका बाजूला दहशत निर्माण केली जाते निवडणुकांच्या माध्यमातून वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्राने ही दुरी पहिल्यांदा पाहिली. कारण ओबीसी हा शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, डोंगर दऱ्यामध्ये राहणार आहे, कामगार आहे, ऊसतोड कामगार आहे. या माणसांना मेन प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटनं 12 करोड जनतेचं दायित्व घ्यावं, फक्त ठराविक वर्गाचं दायित्व घेऊ नये. ठराविक लोकांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालू नये, आरोप आहे माझा, मी थोडंसं बोलतोय. आणि ठराविक लोकांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करावं. काय म्हणूनच आम्ही आलो इथे.